नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी भूषणदूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 21 मार्चला म्हणजेच एक आठवड्याआधी राज्यसेवा पूर्वची पूर्वपरीक्षा झाली। या पूर्वपरीक्षेमध्ये GS आणि CSAT हे दोन पेपर आपले जे झाले होते, दोन्ही पेपरची काठिण्य पातळी जी होती ती मॉडरेट टू टफ अशी राहिलेली आहे। तर या पेपरमध्ये जेव्हा पेपर झाला होता त्याच्या नेमकं काही दिवसाआधी मी ही ॲनालिसिसची एक शीट टाकली होती 2 दिवसानंतरच की तुमचा नेमका अटेम्प्ट किती असायला पाहिजे। ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला जर सांगितलं होतं की ओव्हरऑल जी काठिण्य पातळीच्या नुसार जर बघितलं तर 64 तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे 80 पैकी। आणि याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर जर 80% प्रोबॅबिलिटीने आपण जर का गेलो, 80% जर तुमची उत्तरं बरोबर असतील तर 64 चे 80% जे जवळपास 50 प्रश्न असतात याच्यामध्ये आणखी निगेटिव्हचे आपले जातील, त्याच्यामध्ये जवळपास 12-14 मार्क म्हणजे तुमचे। तर ओव्हरऑल जे 115 प्लस जर का तुम्हाला मार्क असतील, 115 प्लस जर का असेल पहिल्या कीनुसार, तर तुमचा स्कोर जो आहे तो CSATच्या मानाने एक चांगला स्कोर कन्सिडर करण्यात येईल। आणि याच्यामध्ये जे अटेम्प्टची लेवल आहे ती अशा प्रकारे असते पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की 125 पैकी जवळपास 50 प्रश्न दरवर्षी आपल्याला माहिती आहे कॉम्प्रिहेन्शनवरती येतात। अगेन कॉम्प्रिहेन्शनच्या संबंधित जो काही पार्ट आहे जो रिझनिंगमध्ये येतो, पण ज्याला आपण म्हणतो एक पॅसेज आणि एक प्रश्न, त्याला म्हणतो लॉजिकल रिझनिंग किंवा क्रिटिकल रिझनिंग। म्हणजे काय की गृहीतके, निष्कर्षे आणि अनुमाने हा जो भाग आहे हा 6 प्रश्न, आणि अगेन आपले डिसिजन मेकिंगचे काय 5 प्रश्न। तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही जो काही CSATचा अभ्यास करता, मी गेली 4 वर्षपेक्षा जास्त वर्ष झालेत मला, मी अध्यापनाचं कार्य करतोय आणि CSATमध्ये मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की बाबांनो, CSAT म्हणजे काही गणित नाही। तुम्ही विद्यार्थ्यांना मी इतका समजवण्याचा प्रयत्न करतो की गणित हा एक भाग आहे या पेपरचा, पण तरीही अनेक आता विद्यार्थी पेपर नंतर मला सांगतायत, ॲक्च्युली एकदा वेळ गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो। 10 प्रश्न दरवर्षी गणितामध्ये येतात। याच्या आधीसुद्धा मी गतवर्षीचे जे ॲनालिसिसची जर का शीट बघितली तर दरवर्षी 8 ते 10ची रेंज गणिताची चालते। पण मी विद्यार्थ्यांना म्हणतो की 2018चे वर्ष सोडलं तर बाकी वर्षी 19 आणि 20 मध्ये जर का तुम्ही मॅथ्स बघितलं, गणित बघितलं, तर इतकं टफ होतं की त्यापैकी आपण 5 ते 7 प्रश्न सोडवू शकतो। यावर्षी तर माझं असं की जनरल अभ्यास करणारा चांगला विद्यार्थी, आता एखाद्या विद्यार्थ्याने 10 पैकी 9 एक्स्ट्रॉर्डनरी आहे तर 8-9 सोडवले असतील तर गोष्ट वेगळी आहे, परंतु एक कितीही जर का तुमचा गणिताचा अभ्यास असेल तरी 5 ते 6 प्रश्न यापेक्षा जास्त तुम्ही त्या वेळेमध्ये सोडवू शकणं काय शक्य नाही। म्हणून गणित जो आहे, जसं आपण म्हणतो की सायन्स जो आहे त्याचं इनपुट आउटपुट रेशो थोडा काय असतं, कमी असतं, त्याचप्रमाणे गणिताचं सुद्धा इनपुट आउटपुट रेशो आपल्या CSATच्या पेपरमध्ये काय असतं, कमी असतं। याचा अर्थ गणित स्किप करावं असं नाहीये, पण त्याला पाहिजे तसं महत्त्व द्या। पूर्ण CSAT पेपरचे 8 पैकी 10 प्रश्न म्हणजे हार्डली 10 ते 15% पार्ट फक्त गणिताचा आहे। आणि इश्यू हा होतो की 70% तुमचा जो काही वेळ आहे तो फक्त हा गणिताच्या अभ्यासावरती जात असतो। तर मित्रांनो, अशी चूक करू नका। अगेन रिझनिंगमध्ये तुम्ही जो काही अभ्यास करता त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तुमचा भर असतो संख्यामाला, अक्षरमाला, कोडिंग, डिकोडिंग असे प्रश्न जे आहेत ते तुम्ही करत बसता, पण एक्झाममध्ये या तुमच्या रेग्युलर पझल्स आहेत, सिटिंग अरेंजमेंट, याच्यापेक्षा जास्त ब्लड रिलेशन, डायरेक्शन अँड डिस्टन्सेस आणि अगेन हे जे क्रिटिकल रिझनिंग आहे, गृहीतके, निष्कर्षे, अनुमाने हा भाग आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात। तर नेमका CSAT हा पॅटर्न काही लक्षात घ्या। त्यामध्ये सुद्धा कॉम्प्रिहेन्शन इथं 50 प्रश्नाला, पण कॉम्प्रिहेन्शनला अनेक विद्यार्थ्यांना शॉर्ट ट्रिकांचं फार आवड असते, काहीतरी फक्त केवळ सर्व फक्त याच्या आधारावर बघा, ते कीवर्ड्स महत्त्वाचे आहेतच, पण त्याच्याच आधारावर अटेम्प्ट होतात असं नाहीये। तुम्हाला थोडं लॉजिकल जे कन्सेप्ट आहेत, म्हणजेच काय गृहीतके म्हणजे काय, निष्कर्ष म्हणजे काय, अनुमाने म्हणजे काय, मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय, या गोष्टी जितक्या अंडरस्टँड होतील तितकं हे बेस्ट राहतं। तर आजचं आपलं जे काही सेशन आहे, अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, तसं मी 4 दिवसाआधी सेशन घेतलं होतं की पेपर तर मॉडरेटली लेवलचा होता, पण जेव्हा आन्सर की आली तर खूप जास्त डिफरन्सेस मला आढळलेत आन्सर कीमध्ये, आणि ज्याच्यामध्ये क्लेमेबल प्रश्न खूप आहेत। आता इथे स्पर्धा परीक्षा जशी आहे की याच्यामध्ये एका मार्काची लढाई आहे, जर सेकंड आन्सर कीमध्ये आपले काही प्रश्न वाढत असतील, काही मार्क आपले वाढत असतील तर ती गोष्ट आपल्याला बेटर आहे, तितकेच आपले चान्सेस जे आहेत ते पूर्वपरीक्षा क्लिअर होण्याचे वाढतात। म्हणून मी तुम्हाला साठी सेशन सुद्धा घेतलेलं होतं, पण काही विद्यार्थ्यांचं डिमांड आले की सर प्लीज तो फॉर्म कसा भरायचा, नेमका CSATमध्ये रेफरन्सेस कसे लिहायचे हे आम्हाला कळत नाहीये। ओके, सो हे त्यांना कळत नाहीये, सो त्याच्यामुळे एक ते आपण कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन घेता येईल आणि नेमका फॉर्म कसा भरायचा, आपल्या ऑब्जेक्शनचा हरकतीचा नमुना, तो पूर्ण भाग आता आपण बघणार आहोत। ओके, तर आता समजा आपण पॅसेज घेऊयात। ओके, सो ज्या याच्यामध्ये हरकत आहे, आता बघा राजकीय शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय, सेट ए घेतलाय मी, सेट ए। बघा सेट ए मध्ये 36वा प्रश्न होता, राजकीय शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय। तर मग आता आपण जर का पॅसेज बघितला तर पॅसेजमध्ये बघा काय मेन्शन केलेलं आहे, पहिल्याच पॅरामध्ये याचं उत्तर आहे की राजकीय शिक्षण म्हणजे माहितीपूर्ण जबाबदार नागरिक निर्माण करणे होय।
आणि देशाच्या सामाजिक आर्थिक उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी राष्ट्रीय संघर्षात सहभागी होण्याची शाश्वत कृती होय. सो राजकीय शिक्षण म्हणजे काय, ही शाश्वत कृती आहे कशामध्ये, आपला राष्ट्रीय संघर्ष जो आहे, कशाचा, सामाजिक आणि आर्थिक जो काही संघर्ष आपल्या देशामध्ये चाललेला आहे इक्वॅलिटीचा, त्या संघर्षामध्ये सहभागी होतो. कशामुळे, राजकीय शिक्षणामध्ये त्याची कृती होते. आणि मग त्याच्यामुळे काय होणार, विद्यमान जी काही सर्जमदार किंवा श्रेणीबद्ध आणि विषमतावादी जो काही समाज आहे त्याच्याऐवजी लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी समाज निर्मिती करणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे ही भारतातील आर्थिक सामाजिक उद्दिष्टे आहेत. सो ही आपली उद्दिष्टे आहेत, बरोबर आहे, की एक समाजवादी समाज निर्माण करायचा, आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे वगैरे वगैरे. ओके, हे उद्दिष्ट अचीव करण्यासाठी आपल्याला राजकीय शिक्षण देणं काय आहे, आवश्यक आहे. सो नेमका प्रश्न बघा काय विचारलेला आहे. प्रश्न आहे की कोणता जो आहे राजकीय शिक्षणाचा अंतिम उद्दिष्ट काय आहे. सो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आता मला सांगा, अभिजनवादाच्या सर्वांगीण विकास, अभिजनवाद जो आहे, इलिटिझम, अभिजनवाद म्हणजे इलिटिझमला सपोर्ट करणे नाही, उलट इलिटिझम नाही पाहिजे आपल्या याच्यामध्ये, हे होईल का. तर समतामूलक समाज निर्माण करणे, तर क्रिएट इगॅलिटेरियन सोसायटी, बरोबर आहे. हा, तर समतामूलक, सो इक्वॅलिटीवरती बेस्ड जो काही आहे समाज निर्माण करणे, हा काय राजकीय शिक्षणात अंतिम उद्दिष्ट आहे. कारण त्यांनी हेच म्हटलेलं आहे बघा. सो राजकीय शिक्षण, समाजवादी म्हणजेच काय, समतावादी समाज जो आहे, बरोबर आहे ना. सो त्याची निर्मिती करणं, लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष, बरोबर आहे ना. सो असा समाज जो आहे तो निर्माण करणं हे भारतातील सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट आहे. तो हे अंतिम उद्दिष्ट आहे शिक्षणात. शिक्षण घेणार तुम्ही, लोकांना राजकीय शिक्षण देणार, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होणार, इम्प्रूव्हमेंट होणार. मग ते काय करतील, ते सहभागी होतील राष्ट्रीय संघर्षामध्ये, इक्वॅलिटीच्या राजकीय संघर्षामध्ये. आणि इक्वॅलिटीचं स्वप्न काय आहे, काय उद्दिष्ट आहे, की त्याच्यामधनं एक समतामूलक समाज निर्माण करतात. शेवटी काय घडेल, सो बघा प्रश्न काय आहे, प्रश्न आहे अंतिम उद्दिष्ट. अंतिम उद्दिष्ट म्हणजे काय, शेवटी काय घडणार. तर शेवटी काय घडणार, तर शेवटी आपल्याला इक्वॅलिटीवरती बेस्ड जी आहे समतामूलक समाज निर्माण करायचा आहे. म्हणून या 36व्या याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 पाहिजे, पण आयोगाने उत्तर दिले पर्याय क्रमांक 3. उच्च बौद्धिक कौशल्य, पहिली गोष्ट तो उच्च बौद्धिक कौशल्यांचा, उच्च बौद्धिक कौशल्य म्हणजे काय, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट निर्माण करणे, असं कुठं बोललाय का. तो राजकीय शिक्षणाचा थोडी तो उद्दिष्ट आहे की त्याची उच्च बौद्धिक कौशल्य निर्माण व्हावी. आणि जरी हे मेन्शन जरी असेल पण ते अंतिम उद्दिष्ट नाही ना. अंतिम उद्दिष्ट शेवटी मग उच्च बौद्धिक कौशल्य करून पण काय करा, आपल्या देशाच्या इक्वॅलिटीच्या लढ्यामध्ये त्यांचा सहभागी करून घ्या आणि त्यातनं इक्वॅलिटी आणा. शेवटी काय उद्दिष्ट आहे, अंतिम उद्दिष्ट समतामूलक. तर निश्चितपणे पर्याय, आयोगाने दिलेले पर्याय क्रमांक 3, पण तुमचं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 2 असलं पाहिजे. आता नेमका मित्रांनो प्रश्न उरतोय की फॉर्म भरायचा कसा. कारण विद्यार्थ्यांना अनेक याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, असं मला अनेकदा सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांचे फोन वगैरे अनेक विद्यार्थ्यांचे आलेत की सर याला थोडा आम्हाला गाईड करा. तर थोडं मी तुम्हाला सांगेल की हा जो फॉर्म नेमका जो आहे तो कशा प्रकारे आपल्याला भरायचा आहे. ओके, सो आपल्याला फॉर्म वगैरे जे आहेत त्या गोष्टी कशा प्रकारे भरायच्या आहेत त्या बघणार आहोत आपण. हा असा आपला फॉर्म असतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे सगळे हरकतीचा नमुना ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्शनचा फॉर्म आहे, की ज्या उत्तर तालिकेमधल्या प्रश्नांवरती, ज्या प्रश्नांवरती तुम्हाला ऑब्जेक्शन आहे, मग इथे हा जो फॉर्म आहे हा कशा प्रकारे आपण भरणार आहोत तर हे तुम्हाला इकडे बघायचं आहे. आता हा एक भरलेला फॉर्म आहे, मी फिलअप केलेला. चला बघा, हां. सो एक परीक्षेचं नाव राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020, दिनांक कोणत्या दिनांकात झाले, 21 मार्च 2021ला झालेली आहे. उमेदवाराचं नाव, समजा मी एक नाव घेतलंय अमोल शामराव पाटील, ओके, हे त्याचं नाव. पेपर क्रमांक कोणता आहे, 2. आता बैठक क्रमांक, तुमचा रोल नंबर जो आहे तो तिथे रोल नंबर लिहा त्याच्यामध्ये. हा एकाचा मी आयडियल टाकला, असा काही नंबर नाही आहे, पण कोणाचा असेल तर मला माहीत नाही. असा एक नंबर आहे, ओके. उमेदवाराच्या प्रश्नपत्रिकेचा संच, तुमचा A B C D कोणता सेट होता, जसं आपण डिस्कस करतोय सेट A.
हा प्रश्न क्रमांक कोणता होता? 36. आता आयोगाने उत्तर तालिकेमध्ये पर्याय काय दिला होता? 3 दिला होता आणि आपल्यानुसार उत्तर काय म्हणजे पर्याय क्रमांक 2 समतामूलक समाज निर्माण करणे. आता इथे मग नेमका आणखी आपण याच्यामध्ये जर का बघितलं तर कशा प्रकारे आपल्याला कमाल 100 शब्दांमध्ये हे जास्तीत जास्त 100 शब्दांमध्ये आपल्याला बसवायचं आहे. तर याच्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदानुसार तो उत्तरामध्ये तो पहिला परिच्छेदच आहे. राजकीय शिक्षण म्हणजे माहितीपूर्ण व जबाबदार नागरिक निर्माण करणे होय आणि देशाच्या सामाजिक आर्थिक उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी राष्ट्रीय संघर्षात सहभागी होण्याची शाश्वत कृती होय. तसेच विषमतावादी समाजाऐवजी लोकतांत्रिक धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी समाज निर्माण करणे ही भारतातील सामाजिक आर्थिक उद्दिष्टे आहेत. म्हणजे समतामूलक समाज निर्माण करणे हे राजकीय शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट येईल. ओके, सो म्हणून इथे जिथे जे तुम्हाला वाटतं की जे उत्तर समतामूलक समाज निर्माण करणे हे इथे तुम्ही अंडरलाईन सुद्धा करू शकता. आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी आयोगाने उत्तर दिलेलं आहे, विद्यार्थ्यांमध्ये उच्च बौद्धिक कौशल्य तयार करणे ही जी बाब आहे ही उतार्यामध्ये कुठेही उल्लेखित केलेली नाहीये. सो उतार्यामध्ये कुठेही ही बाब जी आहे ती उल्लेखित केलेली नाहीये. तर या अशा प्रकारे गोष्टी घ्यायच्या. आता इथे काय पुस्तकाचा अहवाल, नाव, लेखकाचं नाव वगैरे वगैरे आहेत. ओके, सो सदर पृष्ठाच्या प्रती त्यांनी म्हटलं जोडले आवश्यक आहे. तर हे इथे काही द्यायचं गरज नाही. इथे फक्त तुमची काय करा, तिथे स्वाक्षरी करा. आता सोबत आता आपल्या याच्यासाठी तर आपण जर का बघितलं तर आपल्याला जोडायसाठी आपण जर का बघितलं इथे तर आपल्याला इथे सोबत कोणते कोणते कागदपत्र आपल्याला जोडायची आहेत. तर मग आपल्याला तर फक्त हा पॅसेज असा आहे. तुम्हाला प्रश्न जोडायचा तसं नाही जोडला तरी चालतो, प्रश्न तर आहे. पण हा जो आहे सो प्रश्न क्रमांक 36 आहे तर तो यांच्याकडे असतोच. तिथे तुम्हाला जोडायचं असेल तर पॅसेजचा हा पार्ट जोडून घ्या. ओके, सो हा पॅसेजचा पूर्ण पान जोडा आणि इथे हा जो भाग आहे तुम्हाला अंडरलाईन करायचा असेल तर निळ्या पेनाने किंवा काळ्या पेनाने तुम्ही तिथे अंडरलाईन सुद्धा करू शकता. ओके, सो तिथे अंडरलाईन करा की हे उत्तर आहे. पूर्ण पॅसेज या पॅसेजमधला हा पार्टला हे करा की इथे इथे याचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. आणि तुम्ही तिथे विश्लेषण तर समोर दिलेलंच आहे. तर हा प्रश्न क्रमांक 36 मला वाटतं निश्चितपणे चेंज झाला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये तर हा एक सॅम्पल कळला असेल कदाचित प्रत्येकाला. असं करून तुम्हाला जो आहे आयोगाचा पत्ता आपल्याला जो दिलेला आहे त्या आयोगाच्या पत्त्यावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाठवायच्या आहेत. ओके, सो आपली जी काही हरकत आहे हा पत्ता कोणता आहे इथे टपालाने, नेमकी टपालाने म्हणजे तुम्ही स्पीड पोस्टाने वगैरे पाठवू शकता. त्याच्यामध्ये सहसचिव परीक्षा नियंत्रक, सहसचिव परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 5/1/2 7 8वा मजला, कुपरेज लिमिट टेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे रोड, कुपरेज, मुंबई. आणि इथे पिनकोड दिलेला आहे. त्यांनी 31 तारीखच लेट दिलेली. आता तसं तर मी 4 दिवसाआधी तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला होता, त्यामध्ये सांगितलं होतं, बऱ्याच लोकांनी पाठवून दिलं असेल, पण अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले म्हणून मी पुन्हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला यूट्यूबवरती. ओके, तर मग आता इथे 31 तारखेपर्यंत पोहोचण्याची त्यांनी हरकत येते. म्हणजे उद्या तुम्ही त्याला इमिजिएटली स्पीड पोस्टाने काय करा, डिस्पॅच करून द्या त्यामध्ये. ओके, हां, तर कारण मधात आज अनेक विद्यार्थ्यांचा आला की आज सुट्टी आहे याला. हां, मग आता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 38 याच्यामध्ये सुद्धा विधान तुम्हाला विचारले खरे नाही. मग आता पॅसेजमध्ये आपण जर का बघितलं तर स्वातंत्र्य संग्रामाने लोकांना राजकीय शिक्षण देण्यास मदत केली. हो, बरोबर आहे. हां, पण आपल्याला खरे नाही विचारलं. राजकीय पक्षांनी लोकांना रोजचे राजकीय शिक्षण उपलब्ध करून दिले. उलट पॅसेजमध्ये हीच खंत उपलब्ध दिलेली आहे की राजकीय पक्षांनी पाहिजे तसं योग्य राजकीय शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं नाही. मग यांनी खरं नाहीच विचारलं म्हणजे चुकीचं विचारलं, म्हणून उत्तर याचं 2च पाहिजे. सामाजिक परिवर्तनाचे राजकीय शिक्षण आवश्यक आहे हे जे आहे हे विधान जे आहे हे सत्य आहे, आपल्याला असत्य पाहिजे, खरे नाही असं विचारलेलं, म्हणून उत्तर याचं 2 पाहिजे, म्हणून 3 नाही, याचं उत्तर काय 2 पाहिजे. ओके, हां, देन अगेन मुख्य समस्या कोणती आहे. अगेन यांनी काय विचारलं बघा, प्रश्न काय, मुख्य समस्या, व्हॉट इज अन मेन, ओके, मेजर प्रॉब्लेम, असे आपल्याला की गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की प्रश्न काय आहे. ओके, हां, ब्रिटिश मॉडेलवर आधारित आहे ही मुख्य समस्या आहे का, मूल्यबिंदूत नाही, श्रेणीबद्ध, अत्यंत श्रेणीबद्ध आणि विषमतावादी स्वरूपाची आहे. पण मेन समस्या काय, श्रेणीबद्ध एज्युकेशन सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम श्रेणीबद्ध किंवा विषमता स्वरूपाची नाही आहे. यांनी काय मेन्शन केलेलं आहे, सो विद्यमान जी आहे श्रेणीबद्ध आणि विषय समाज आपला समाज जो आहे तो विषमतावादी आहे. पण सध्याची एज्युकेशन सिस्टीम नाही आहे विषमतावादी, सध्याचा समाज विषमतावादी आहे आणि त्याला तो सपोर्ट करतो. म्हणजे याचाच अर्थ काय, याचा अर्थ आहे की सध्याची जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती प्रतिष्ठित वर्गाच्या वर्चस्वाला सतत पाठिंबा देते आणि वंचिताला पाणीव प्राणी बनवते आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये सोशल चेंज येत नाही. म्हणून निश्चितपणे या सुद्धा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ॲक्च्युली बघा, आता हे माझे मत आहेत,
याच्यामध्ये काही विद्यार्थी आम्ही हे उत्तर लिहिलं, तुम्ही लिहिलं असेल तर त्याच्यात माझं काही नाही. आणि MPSC मी ज्या गोष्टीवरती क्लेम येऊ शकतो असं म्हणतोय, मी जे प्रश्न म्हणतो त्यात MPSC चेंज करेल असं नाहीये. आपण फक्त प्रयत्न करू शकतो, आपले मार्क वाढवण्यासाठी काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये आपण MPSCला चेंजेस पाठवूयात. ओके, आता त्यांनी एक्सेप्ट केलं तर ठीक आहे. शेवटी MPSC जी आहे ती सुप्रीम आहे आणि ते जे डिसिजन घेईल ते आपल्याला मान्य करावं लागतं त्यामध्ये. ओके, पण मी हे लेक्चर काय बनवलं, दरवर्षी सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर CSATच्या पेपरमध्ये जवळपास 80 प्रश्नापैकी 4 ते 5 प्रश्नांना मी क्लेम पाठवत असतो. पण यंदा पाठवत असतो म्हणजे मी तर एक्झाम देत नाही, पण विद्यार्थ्यांना मी सांगतो की याच्यामध्ये विद्यार्थी क्युरी करतात. पण यंदा मी व्हिडिओ का बनवला, कारण 10 प्रश्नांमध्ये मला जवळपास क्लेम वाटतोय. इतक्या या एकाच पॅसेजमध्ये जर का आपण बघितलं, एक पॅसेज बघा 5 प्रश्नापैकी 3 प्रश्नामध्ये काय आहे, सो चेंजेस प्रश्न होऊ शकतात. सो ही श्रेणीबद्ध समाज आहे, ही आपली सिस्टीम जी आहे ती श्रेणीबद्ध आणि विषमतावादी आहे. पण प्रश्न की शिक्षण व्यवस्था काय, तर शिक्षण व्यवस्था जी आहे की जी फक्त जे काही प्रतिष्ठित लोक जे आहेत, सोसायटीज आहेत, बरोबर ना, इलाइट क्लास आहेत, त्यांचं वर्चस्व कायम ठेवते आणि वंचित लोकांना पाळीव प्राणी बनवते. हे आहे, म्हणजेच काही प्रतिष्ठानचं वर्चस्वच कायम राहतं. त्यामुळे पर्याय याचं काय होणार उत्तर, याचं उत्तर व्हायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 की काही प्रतिष्ठानचं वर्चस्व काय राहतं, कायम राहतं. तर या पॅसेजमध्ये हे 3 प्रश्न मला आढळलेत. चला आता थोडं आपण याच्यामध्ये आणखी पुढे जर का आपण गेलो तर मग इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन जर का आपण बघितला तर त्या इंग्लिश आपण आधी राहिलेल्या पॅसेजवरती पुन्हा येऊयातच. ओके, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये फक्त मला जो डाऊट आहे, काहींनी प्रश्न 48 आणि 49 मध्ये सुद्धा डाऊट राईज केला आहे, पण मला त्यात जो काही त्यांनी डाऊट राईज केला त्यात इतकं काही चेंजेस वाटत नाही आहे. बाय द वे, तुम्हाला 48, 49 वरती काही क्लेम असेल तर तुम्ही तुमच्या शेवटी तुम्ही तुमचा डिसिजन त्याच्यामध्ये घेऊ शकता. पण माझ्या मते त्याच्यावरती जी आयोग किती त्याच्यामध्ये चेंज करेल हे मला थोडं डाऊटफुल वाटत आहे. ओके, पण निश्चितपणे प्रश्न क्रमांक 50 जर का आपण बघितला तर क्वेश्चन नंबर 50ला आपण येऊयात एकदा. द रिचनेस ऑफ द ग्रेट बुक शोज इटसेल्फ द मेनी लेवल ऑफ मिनिंग दे. सो आता इथे बघा पॅसेज काय आलेला आहे, द रिचनेस ऑफ द ग्रेट बुक शोज द इटसेल्फ द मेनी लेवल्स ऑफ द मिनिंग दे कंटेन. कंटेन म्हणजे त्यांच्यामध्ये असतं. सो कंटेन त्यांच्यामध्ये असतं. दे इन्व्हेलप. सो इथे यांनी काय दिले की कोणतं याच्यामध्ये राहणार, तर याच्यामध्ये आयोगाने उत्तर इन्व्हेलप दिले, पण मला वाटतं हॅव सुद्धा बरोबर आहे. दे हॅव माझ्याकडे असणं. सो दे हॅव सुद्धा काय कंटेन म्हणजे काय त्यांच्याकडे असणंच, ते कंटेन करते. कधी बॅग ते कंटेन करतं. इन्व्हेलप पेक्षा मला वाटतं बेटर हॅव शब्द असला पाहिजे, पण इन्व्हेलप पण होऊ शकतो. पण या दोन मध्ये डिलेमा क्रिएट होऊ शकतो तुम्हाला, तर तुम्ही याच्यावरती सुद्धा एक क्लेम जो आहे तो घेऊ शकता. ओके, चला आता आपण मराठीचे पॅसेज याच्यामध्ये घेऊयात. हां, इथे काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक 35 मध्ये की एरोबिक किंवा नॉन एरोबिक जीवाणूंद्वारे होते. सेंद्रिय एरोबिक किंवा काय नॉन एरोबिक, आणि इथे पॅसेजमध्ये उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये एरोबिक आणि नॉन एरोबिक. सो एरोबिक आणि नॉन एरोबिक जीवाणू, पण याने काय असा विशेष फरक पडत नाही, शेवटी मिनिंग तोच आहे. इथे काय आणि किंवाचा तो मिनिंग लागत नाही. याने म्हटलं एरोबिक आणि नॉन एरोबिक जीवाणू त्याला अपघटित होतात, मग ती क्रिया काय एरोबिक किंवा काय नॉन एरोबिक जीवाणूद्वारे करण्यात येते. तर इथे किंवा आणि आणीचा विशेष फरक काही पडत नाही, त्याच्यामुळे मला काही याच्यामध्ये असं डाऊट वाटत नाहीये प्रश्न क्रमांक 35 मध्ये. ओके, बाकी इथे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, इथे काही इतका डाऊट नाही आहे. नाव नेक्स्ट आपण येऊयात. हा प्रश्न क्रमांक 30. हा प्रश्न क्रमांक 30 मध्ये मला पूर्ण डाऊट आहे. बघा हा पॅसेज, या पॅसेजमध्ये जर का आपण बघितलं तर हा एकदम खूप चांगला पॅसेज होता. तसा ओव्हरऑल जर का पेपरचा दर्जा बघितला विद्यार्थ्यांना तर खूप चांगला दर्जा आहे, म्हणजे इज अँड रिअली ॲप्रिशिएटेबल थिंग आहे MPSC साठी की इतकी चांगला पेपर त्यांनी सेट केला. एक स्टँडर्ड लेवलचा, एक विद्यार्थ्यांचा जी आहे खरंच थिंक करायला लावणारा हा पेपर आहे. आणि नेमकं CSATचं महत्त्व तुम्हाला कळलं असेल या पेपर नंतर. ओके, सो म्हणून फक्त बेरजा वजाबाक्या करणं, गुणाकारे भागाकारे किंवा वर्गमुळे किंवा भागाकाराच्या पद्धती शिकणं म्हणजे काही CSAT नाही आहे. CSAT हा पूर्ण लॉजिकचा गेम आहे आणि हे या पेपरने प्रूव्ह केलं आहे आज. ओके, यामध्ये फार चांगला बेसिस, पण याच्यामध्ये आपण बघितलं तर हरितद्रव्ये कोणकोणत्या वनस्पतीमध्ये आढळून येतात हा प्रश्न आहे. पॅसेजमध्ये शेवाळ हेच एकमात्रमध्ये आढळून येतात असा उल्लेख आहे, त्याच्यामुळे फक्त एच उत्तर असलं पाहिजे. बघा ब्रायोफाइट्स, एरिडोफाइट्स आणि बीजधारी झाडे, मला अनेक विद्यार्थी ते NCERTचे वगैरे प्रेफर करतात की याच्यामध्ये पण असतात सर, त्याच्यामध्ये पण असतात, पण आपल्याला काय आपलं नॉलेज यूज करायचं नाही. बघा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय कम्प्लीट अंडरस्टँडिंग, आपण जे काही वाचतो त्यातनं आपल्याला काय येतं हेच कॉम्प्रिहेन्शन असतं. असं जर का थिंक करायला गेलो तर आपण पॉलिटिकल सायन्सच्या पॅसेजमध्ये पण काही पण थिंक करू, आपण सायन्सच्या पॅसेजमध्ये, जिओग्राफीच्या पॅसेजमध्ये, प्रत्येक पॅसेजमध्ये काही ना काही वेगळं वेगळं थिंक करूयात. असं तरी चालणार ना. शेवटी जे आपण वाचतो त्याच्या संबंधित ॲटलीस्ट रिडिंग बिटवीन द लाईन त्याच्या रिलेटेड काहीतरी तरी मेन्शन त्यामध्ये असायला पाहिजे असतं. पण याच्याबद्दल फक्त शेवाळमध्ये क्लोरोफिल्स आहेत असं उल्लेखित केलेलं आहे.
क्लोरोफिल पिगमेंट्स, पण ब्रायोफाइट टेरिडोफाइट असे मध्ये आहेत असं कुठेही उल्लेखित केलं नाही, म्हणून याचं उत्तर एकच असलं पाहिजे. आयोगाने याचं उत्तर 4 दिलेलं आहे, तर तुम्ही याच्यावरती पण क्लेम घेऊ शकता. नेक्स्ट आपण घेऊयात हा पॅसेज. अगेन या पॅसेजमध्ये सुद्धा बघा प्रश्न क्रमांक 21 हा ग्रॅव्हिटेशनल याचा, आता मी काही जास्त आपल्या टेस्ट सिरीजची काही तारीख तुम्हाला करणार नाही, पण तुम्ही जर आपल्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या असेल भूषण दूत अकॅडमीच्या, तर त्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो हा पॅसेज मी घेतला होता केपलरच्या नियमांचा. ओके, काही लोकांना आठवत असेल ग्रॅव्हिटेशनचा पॅसेज घेतला होता, पहिलीच टेस्ट होती आपली, त्या टेस्टमध्ये आहे हा पॅसेज. ओके, हे केपलरचे जे नियम आहेत ते तिथे दिलेले होते. फोर्सचा एक पॅसेज आणि त्यानंतर जे नवीन 5 सेट केले होते त्याच्यामध्ये सुद्धा मी हे जे हाईटवाला जो पॅसेज आहे तो, आणखी हा जो सेकंड पार्ट आहे तो सुद्धा त्यात इन्क्लूड केलेला होता. तर तुम्हाला ज्यांनी टेस्टचे पेपर सोडवले असतील त्यांना लक्षात आलं असेल की पेपर पॅटर्न कसा असतो. 50 प्रश्न जे आहेत कॉम्प्रेशनचे असतात, त्याच्यामध्ये 1 ते 2 हे आपण जर बघितले तर ते कायद्यावर आधारित असतात, 1-2 प्रश्न सायन्सवरती आधारित असतात, 1-2 प्रश्न ज्वलंत मुद्द्यांवरती असतात, 1-2 इन्व्हायरमेंटवरती असतात. तसेच आपलं पेपर असला पाहिजे. उगाच काहीतरी लोक तुम्हाला काही पण सांगतात, उगाच स्ट्रॅटजी वगैरे देणं हे करणं असं काही नाही आहे. सिंपल लॉजिकवरती आधारित हा खेळ असतो. कोणी म्हणतात जीआरई जीमॅटचे पेपर सोडवा, अरे गरज आहे का काही करायची, पेपर आयोग विचारतो काय, आपण करतोय काय, हेच आपल्याला लोक काही पण आपल्याला सांगत म्हणून काही करत बसणं याच्यात अर्थ नाही आहे. सरळ आहे, वाचन आपलं चांगलं पाहिजे, तर्क आपल्याला लावता आला पाहिजेत, लेखाचा मुख्य मुद्दा काय हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके, याच्यावरती आधारित हा पॅसेज आहे. तर ज्यांनी आपले क्लास केले असतील किंवा हे केलं असेल त्यांना नक्कीच फायदा झाला असेलच टेस्ट 3च्या पेपरमधनं वगैरे. ओके, तर आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते आणि माझं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. सो टेलिग्राम चॅनल इज व्हॉट, सो भूषण धूत अकॅडमी. हे आपलं यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल आहे, हे सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. हां, मग आता आपण जर का बघितलं तर बघा सारखे सूचित 2 असमान वस्तूंचे गोळे खाली टाकले. गुरुत्वाकर्षण बल जर का स्थिर असेल तर उत्पत्तीच्या भागांचे दोन्ही गोळे पृथ्वीवर एकाच वेळेस आदळतील. येस, बरोबर आहे. यात काही डाऊट आहे का? नाही. केपलरचं पण ते एक्सपेरिमेंट आहे एक. ओके, हां, पण जर वास्तविक बल गृहीत धरले तर आता सरळ गोष्ट आहे, जेव्हा आपण गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते स्थिर पकडलं तर त्याच्यामधनं काय होतं, से जे एकाच वेळेस आदळतात. पण तो कारण वास्तविक बल जर गृहीत धरलं, आता जर का वास्तविक बल गृहीत धरतो आपण, पहिली गोष्ट तर याच्यावरती क्लेम का घेता येतो, कारण ही बाब कुठेच काही मेन्शन नाही आहे की वास्तविक बल जर का तुम्ही गृहीत धरलं तर काय होणार. आता याच्यामध्ये फक्त फोर्स त्यांनी दिलेला आहे, पण फोर्स मग तर काय तुम्हाला जर घ्यायचं असेल तर फोर्सचा मासवरतीच डिपेंडंट राहतो, आणि म्हणून ज्याचा मास जास्त आहे तो गोळा काय येणार, पहिले आढळणार. सो त्याच्यामुळे जास्त वस्तुमान असलेला गोळा काय आढळेल, प्रथम आढळेल. हे उत्तर यायला पाहिजे. तसं तर आयोगाने उत्तर काय दिलंय, एकाच वेळेस आढळेल. एकाच वेळेस कसं काय आढळतील, नाही तर मग उत्तर चौथं काय इक्वेशन आपल्याला काय माहिती पडत नाही त्याच्यामध्ये. पण माझ्या मते ही बाबच कुठे काही उल्लेखित पॅसेजमध्ये माहिती पडते का, आपल्याला पॅसेजमध्ये माहिती पडत नाही, म्हणून तुम्ही याच्यावरती क्लेम घेऊ शकता. परीक्षेत उल्लेखित नाही आहे. दुसरी गोष्ट, हा जो पार्ट आहे प्रश्न क्रमांक 25, क्वेश्चन नंबर 25. सो या क्वेश्चन नंबर 25 मध्ये इथे एस्केप वेलॉसिटी विचारलेली आहे, पण पॅसेजमध्ये तुम्ही जर का पॅसेजमध्ये गेलात तर तिथे एस्केप वेलॉसिटीचा कुठेही उल्लेख केलेला नाही दूरपर्यंत. बरोबर आहे. सो एस्केप वेलॉसिटी जी आहे त्याचा उल्लेखच तुम्हाला केलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्लेम घेता येऊ शकतो की ही गोष्ट उल्लेखित नाही आहे. उत्तर बरोबर आहे, पण ही गोष्ट उल्लेखित नाही आहे ॲक्च्युली पॅसेजमध्ये. काही तर त्याच्यामध्ये संबंधात असतात. जसं आता हा पॅसेज, याच्यामध्ये जर का आपण बघितला हा प्रश्न बघा, तुम्ही म्हणाल की सर तर बोलतात की सरांना येत नसेल म्हणून सर सांगतात, पण हा बघा हा प्रश्न तर बरोबर आहे. याचं उत्तर जे आहे ते एक येतं. ओके, हे जे टिक केलेले उदाहरण आहे ते माझे नाहीत, हे जे काळ्या रंगात टिक आहे विद्यार्थ्याची ती कॉपी आहे. सो याचं दुप्पट वेळ लागेल, कारण त्यांनी यात मेन्शन केलेलं आहे की याचा जो काही अँगल जो असतो सो त्याच्या रिस्पेक्टिव्हली आपण जो केपलरचा दुसरा नियम आहे त्याचा अक्ष जो आहे याचं समक्षेत्र समवेळेत पार करते. सो दॅट इज व्हॉट एरिया डिवाइड बाय द टाइम, हा रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो, त्याच्यावर उत्तर येतं. अगेन इथे तिसरा नियम जो आहे केपलरचा तो काय म्हणतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. बरोबर आहे ना. सो टी स्क्वेअर हा रेडियसचा जो आहे, काळाचा वर्ग इज करून रेडियसचा घन याच्या समप्रमाणामध्ये असतो लंब वर्तुळाकार इलिप्टिकल पाथमध्ये. हे सुद्धा हे सगळं उत्तरं येतात आपल्याला त्याच्यामध्ये, पण हा जो 25वा प्रश्न आहे त्याच्याबद्दल कुठे काही उल्लेखित केलेलं नाही. सो यू कॅन टेक अ क्लेम ऑन दॅट. हां, नेक्स्ट जर का आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 17 मध्ये नेक्स्ट पॅसेज जो आहे पीएमचा, हा पॅसेज फार सोपा. यंदा मला काय आढळलं मित्रांनो की दरवेळेस कसं असतं की पॅसेज सुद्धा जे अवघड असतात त्याचे प्रश्न सुद्धा अवघड असतात. उलट यंदा जे पॅसेज अवघड होते त्याचे प्रश्न सोपे टाकलेत आयोगाने, आणि जे पॅसेज सोपे होते त्याचे प्रश्न जे आहेत अवघड किंवा ते किचकट करून टाकलेले आहेत. जसं आता
अभिलेख जोडणे प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आता थोडं जर तुम्ही अँगल बघितला या लेखकाचा तर इथे आयोगाने उत्तर 4 दिले. काही म्हणतात की अभिलेख जोडणे मेन्शन केलेलं नाहीये, पण थोडं मला इथे वाटतं की आयोग याच्यावरती क्लेमला एक्सेप्ट करेल की मला डाऊट वाटतं. तुम्हाला पाठवायचं तुम्ही पाठवा, पण काय आहे की शेवटी पॅसेजचा पूर्ण फ्लो जो आहे तो हेच आहे की सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे आपल्या देशामध्ये. आणि त्यामध्ये ही जर पीएम किसान योजना इम्प्लिमेंट करायची असेल तर अभिलेख जोडणं सुद्धा प्रभावीपणे होणं काय गरजेचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की सध्याचे जे अभिलेख आहेत ते किचकट आहेत. मग किचकट आहेत तर म्हणजेच काय की त्याला जोडणं ते प्रभावीपणे व्हा, म्हणजेच याची गरज आहे ना सध्या इम्प्रूव्हमेंट करतो. इम्प्रूव्हमेंट करण्याबद्दलच बोलतोय की या योजना कशी चांगली इम्प्लिमेंट करता येईल आणि आपल्या सिस्टममध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल. म्हणून याचं उत्तर 4च असायला पाहिजे तसं तर. हां, नेक्स्ट हा जो 20वा एक प्रश्न आहे. हा थोडं मला इथे हे डाऊट जे वाटलं की अपुरे जमीन अभिलेख आणि तिकडे काय किचकट. आता किचकटचा अर्थ अपुरे असा नाही होत. किचकट म्हणजे काय क्रिटिकल, मेसी ज्याला आपण म्हणतो. सो मेसी दॅट डझंट मीन इनकम्प्लीट. किचकट म्हणजे काय म्हणतो ना, एखादं उदाहरण खूप किचकट आहे समजायला. किचकट आहे पण त्याचा अर्थ ते असं थोडे की तो अपूर्ण आहे. पण किचकट आणि अपूर्ण याच्यामध्ये थोडा डिफरन्सिएशन आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही याच्यावरती क्लेम घ्यायला हवं. अगेन इट्स डिपेंड ऑन आयोग. आयोग शेवटी सर्वोपरी आहे, तो एक्सेप्ट करेल की नाही, पण आपण आपल्याकडनं प्रयत्न करू शकतो. वी कॅन डू. ओके. आणि यंदा खूप याच्यामध्ये चेंज आहे म्हणून मी इतकं सेशन घेतलं, कारण 10 एक प्रश्नांमध्ये मला असाच डाऊट आढळतोय या पेपरमध्ये पूर्ण. आणि 10 प्रश्न म्हणजे जवळपास 20 पेक्षा जास्त मार्कांची उलथापालथ होऊ शकते सेकंड कीमध्ये. जीएस आणि सीसॅट मिळून. त्याच्यामुळे तयार राहा. म्हणून तुम्हाला वाटत जरी असेल स्कोर कमी आहे, पण तो 20 मार्क मागे पुढे होऊ शकत असतील जर का, आता होतील किती मला माहिती नाही, पण माझ्यानुसार इतके जर का चेंजेस आहेत, कारण जीएसमध्ये पण 3 ते 4 प्रश्नांमध्ये मला शुअर शॉर्ट चेंजेस वाटत आहेत. इथे आपण 10 वरती क्लेम घेतोय, त्यामध्ये पण 4-5 जरी का मागे पुढे झालेत तर पूर्ण तुमचे मार्क मागे पुढे होऊन जातात त्यामध्ये. सो म्हणून प्लीज थोडं टेक केअर करा. दुसरी गोष्ट, काहींची आता मी क्लेम घेतो तुम्हाला नाही माझं हेच बरोबर असतं पाहिजे. तुमचं असेल तर ठीक आहे, तुमचं बरोबर तुमच्यावरती, मी काय त्याच्यामध्ये क्लेम करते. माझ्याकडे माझं फक्त सांगणं काम आहे. आम्ही फार छोटे माणसं आहोत, आम्ही तुम्हाला फक्त एवढी मदत करू शकतो. बाकी तुम्ही तुमच्यावरती, तुम्हाला ज्याचा क्लेम पाठवायचा तो पाठवा किंवा नका पाठवू. ठीक आहे. हां, नेक्स्ट बघा. हा पॅसेज याच्यामध्ये मला काही डाऊट आढळला नाही. खूपच लॉजिकल पॅसेज आहे, पूर्ण अप्लिकेशन बेस्ड पॅसेज आहे. खूपच चांगला पॅसेज आहे. याला म्हणतात अप्लिकेशन बेस्ड. एक रिअलिटी कॉम्प्रिहेन्शन जर कोणाचं चेक करायचं असेल तर हा पॅसेज त्याला द्या. ओके, खूपच चांगला पॅसेज आहे हा. ओके, पण याच्यामध्ये काही मला क्लेम वगैरे सारखी गोष्ट आढळत नाही आहे. हां, हा जैव इंधनाचा पॅसेज फार सोपा होता, पण अगेन यामध्ये सुद्धा थोडे क्लेम्स जे आहेत ते येत आहेत. ओके, तर इथे प्रश्न क्रमांक 2. ओके, विधान आणि निष्कर्ष यांच्यावरून योग्य पर्याय निवडा. तर आता जैव इंधने खनिज तेलाला पर्याय ठरू शकतो. हा विधान आहे. मग तुम्ही कशा प्रकारे म्हणू शकता, खनिज तेल निर्मितीला कोट्यावधी वर्ष लागतात. ठीक आहे. आणि खनिज तेलाचा उच्चार विषारी वायूंची. तसं जर आपण विधान म्हणतो निष्कर्ष म्हणजे निश्चित असलं पाहिजे. तो निश्चितपणे का पर्याय ठरू शकतो, कारण त्याच्या निर्मितीला कोट्यावधी वर्ष लागतात म्हणून पर्याय ठरू शकतो. आणि खनिज तेलाच्या उत्सर्जन विषारी वायूंची काय होते, निर्मिती होते. नेमके हे जे विधान आहेत हे फायदे तुम्हाला सांगतायत की का ते जैव इंधनाचे त्याचे काय फायदे होऊ शकतात. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तसं जर आपण बघितलं तर निष्कर्षामध्ये ॲक्च्युली जे विधान इथंच दिलेलं असताना याच्यामधनं डायरेक्टच तुम्हाला निष्कर्ष ते आलं पाहिजेत. पण हे असं कोणती गोष्ट आपल्याला त्याच्यामधनं माहिती पडते का, माहिती पडत नाही. निष्कर्ष म्हणून याच्यात आपण डेफिनेट म्हणू शकतो का, नाही. पण थोडं पॅसेजला जर का गेलं तर इथे जो आहे त्यांनी म्हटलं की खनिज तेल निर्माण करण्याला कोट्यावधी वर्ष लागतात आणि म्हणून इंधन जेव्हा संपेल तेव्हा इंधनाला पर्याय राहणार नाही, म्हणून हे आपल्याला राहू शकतं. तर हे येऊ शकेल. त्यानंतर जैव इंधन प्राप्त करता येते जिवंत वस्तूपासून, त्याच्यामुळे इकडे कोट्यावधी वर्ष लागण्याची गरज नाही आहे. ज्या गोष्टी जिवंत आहेत त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलरली जैव इंधन मिळू शकता. ओके. हां, तसेच अन्य विषारी वायू उत्सर्जित केले जात नाहीत. अगेन ह्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ओके. हां, आणि त्यामुळे अनेक जे काही फायदे आहेत ते त्यांनी ते काय मेन्शन केलेले आहेत. मग आता जर का त्यांनी पॅसेजच्या पूर्णपणे हे घेतलं एक इन्फरल मिनिंग, तर इथे यांनी काय दिलं पाहिजे, थोडं इन्फरन्स किंवा काय सपोर्टिव्ह विधाने कोणती किंवा फायदे असं काही मेन्शन करायला पाहिजे असतं. डायरेक्ट त्यांनी निष्कर्षाचं विधान दिलं लॉजिकली थोडं हे बसतं. पण इथे आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे कदाचित तो त्याला आयोग स्टिक राहू शकतो या उत्तरावरती. तुम्हाला क्लेम घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकताय त्यामध्ये. हां, नेक्स्ट. हां, गॅसोलिन कार नामशेष होतील. तर हे मला वाटतं हे इतर आपण इथे बघितलं तर विधाने बरोबर त्यांनी काय म्हटलंय की नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते लेखकाचं मत नाही आहे. इथे जर का आपण बघितलं तर हा तज्ज्ञांचा दावा आहे. करेक्ट. सो जो ब्राझील देश आहेत ना, हां, सो यांनी काय मेन्शन केलेलं आहे, त्या देशातील तज्ज्ञांचा दावा आहे. सो ब्राझील देश वगैरेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या तज्ज्ञ म्हणतात की गॅसोलिन कार आता काय होते, हळूहळू काय होतील नामशेष, असा त्या तज्ज्ञांचा दावा आहे. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंवा काय नामशेष
होण्याच्या मार्गाने मेन्शन केलेलं आहे, पण नाणेनिशी, परंतु ते त्यांचा दावा आहे तज्ज्ञांचा, पण याचा अर्थ तो लेखकाचं मत नाही आहे ना. मग जेव्हा जेव्हा बरोबर येते तेव्हा तुम्हाला लेखकाचं मत घ्यावं लागतं, ते लेखकाचं मत नाही आहे इथे. मग त्यांनी मेन्शन करायला असं की तज्ज्ञांच्या मते, असं काही उल्लेखित आहे का नाही, म्हणून इथे ए आणि सी हे बरोबर आहे, याच्यावरती क्लेम मला वाटतं काही घ्यायची गरज नाही आहे. ओके, हां, अगेन अनेक विद्यार्थ्यांना या प्रश्न क्रमांक 10 मध्ये की कोणते फायदे बरोबर आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. सो विच आर द बेनिफिट्स. आता याच्यामध्ये जैव इंधन वनस्पतीतून तयार करता येते, जैव इंधनामुळे प्रदूषण कमी होते, जैव इंधनामुळे काय खनिज तेल काय होते वाचवता येते, ह्या बाबी याच्यामध्ये तुम्हाला उल्लेखित केलेल्या आहेत. ओके, हा जैव इंधन स्वस्त आहे. आता याच्यामध्ये थोडा डाऊट होता अनेक विद्यार्थ्यांना, तर याच्यामध्ये ठीक आहे, त्यांनी काय मेन्शन केलं आहे की आधी खनिज तेल 100 वर्षापूर्वी जेव्हा फोर्ड आणि डिझेल यांनी हे केलं, पण तेव्हा जे आहे पेट्रोल हेच इंधन लोकप्रिय झालं, कारण काय, ते अतिशय स्वस्त होतं त्या काळामध्ये, बरोबर आहे. पण एका शतकानंतर आता फलद्रूप होण्याची चिन्ह दिसू, पण आता असं वाटतंय की आता लोक काय करतील, हे वाढतील. कारण काय की सध्या पेट्रोलियमच्या किमती जी आहेत त्या आकाशाला भिडत आहेत, आणि म्हणून आता जैव इंधन जे आहे, म्हणजे आता जैव इंधन का मग लोक, कारण जैव इंधन त्याच्यापेक्षा काय स्वस्त, ही सध्याचं त्याचा काय फायदा आहे. तर असं रिडिंग बिटवीन द नाईन मिनिंग जर का यूज केला कोणी कंपॅरेटिव्हली, तर मग मला वाटतं पेपर सेटर याला जैव इंधन स्वस्त याला काय करणार, प्रिफर करेल, आणि तो वरील सर्व जो आयोगाने उत्तर दिलं तेच स्टिक टू राहू शकतो. तुम्हाला जर क्लेम घ्यायचा असेल की हे थेट तो उल्लेखित नाही आहे ही बाब, एवढं ही मी पण मान्य करतो त्याच्यामध्ये, पण ते 100 वर्ष आधी ते पेट्रोल खूप स्वस्त होतं याच्यापेक्षा, पण आता सध्या पेट्रोल खूप महाग होते, आणि म्हणून जैव इंधन वापरतं, म्हणजे काय हे थोडं याचा ॲडव्हान्टेज असू शकतो हा. तर म्हणून इथे ABCD तो घेऊ शकतो पेपर सेटर इथे. ओके, सो तुम्हाला जर क्लेम करायचं तुम्ही करू शकता, पण मला वाटतं की ते योग्य आहे, रिडिंग बिटवीन द लाईन केलं तर ते विधान योग्य आहे. ओके, हां, अगेन पहिला हा जो पॅरा आहे याच्यामध्ये काही आपल्याला डिफरन्स नाही आहेत, डिफरन्स ऑफ द ओपिनियन नाही आहेत. चला आता आपण मॅथ्स रिझनिंगच्या पार्टवरती येऊयात. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगतो मित्रांनो की कधी कोणती आन्सर की जी आहे ती आयोगाचीच आपण पहिले चेक करायची. उगाच बाकी क्लासेसच्या आन्सर की वगैरे आल्यात, ते लोकांनी त्याचे चेक केलेत, मग त्याच्यामधनं 250-250 स्कोर आलेत, नंतर 30-30 40-40 मार्काचा फरक पडला, 220चा डायरेक्ट 180वर आलात, असं मला कळलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करतो की आयोगाच्याच आन्सर की रेफर करायच्या. ऑलरेडी 3 दिवस तर पेशन्स ठेवत जा, इतकी गडबड करायची नाही त्याच्यामध्ये. ओके, हां, सो अगेन इथे आपण जर का बघितलं याच्यामध्ये हा एक फक्त डाऊट आला, इथे पी नाही पाहिजे असतं तसं खरं, पण पी राहिलं तरी समजा पी, इथे त्यांनी म्हटलं 3च व्यक्ती आहेत, पण आता पी कोण, पी तर नाहीच आहे, ते RST ही 3च व्यक्ती ना. पण पी जर दुसरा व्यक्ती आपण घेतला, कोणी असेल कोणी त्या याच्यामध्ये त्या 3 मध्येच असलं तर त्यांनी दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं तर तेव्हा त्यांनी हे उत्तर येतं, तर ट्रू फॉल्स येतो, आणि यांनी यस हे उत्तर येतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पण काही असं मला वाटत नाही की चेंज होईल म्हणून. ओके, हां, अगेन हां, इथे एक तुम्ही हे करू शकतो, याच्यामध्ये नवीन हा प्रश्न यायला हवा होता, नवीन हा शब्द, आणि त्याच्यानुसार उत्तर यम येतं, नाहीतर यम आणि यन 2 उत्तर राहतात. तुम्ही क्लेम घेऊ शकता याच्यामध्ये, पण तसं आयोगाचा एक ट्रेंड आपण बघितला तर जर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये एखादा शब्द राहिला पण असेल आणि इंग्लिशमध्ये तो असेल तर मग आयोग त्याला चेंज करत नाही. ओके, असं सहसा बघितण्यात आलेलं आहे, पण बाय द वे आपण प्रयत्न करू शकतो आपल्या, तरी आपला मार्क वाढत असतील तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये ना. ओके, सो यू कॅन ट्राय दॅट. हां, याच्यामध्ये बघा हे जे विधान आहे याच्यामध्ये आयोगाचं उत्तर 2 आहे, हेच बरोबर पाहिजे. किंवा जेव्हा लक्षात घ्या 2 विरोधाभासी स्टेटमेंट असतात. 2 विरोधाभासी कसे, एक असेल युनिव्हर्सल विश्वव्यापी नकारात्मक, एकही नागरिक पाण्याचा थेंब वाया घालवत नाही आणि प्रत्येक नागरिक खूप जास्त पाणी वापरतो. सो हे युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे विश्वव्यापी नकारात्मक आणि दुर्भिक्ष विचार न करता पाणी वापरतं, म्हणजेच काय युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह विश्वव्यापी सकारात्मक. हे दोन्ही विधानं जी आहेत जेव्हा अशी असतात, ओके, अपोजिट, एक्स्ट्रीमली अपोजिट असतात, दोन्ही युनिव्हर्सल, बघा काही नसलं पाहिजे त्याच्यात, बघा हे दोन काहीवाले नाही, दोन्ही ही प्रत्येक किंवा सर्ववाली विश्वव्यापी आणि नकारात्मक सकारात्मक ही 2 विधानं जी आहेत ती एकाच वेळी असत्य असू शकतात, बरोबर आहे, आणि परंतु एकाच वेळी सत्य असू शकत नाही. जेव्हा काही असेल, काही विद्यार्थी पाणी वापरतात, समजा मी विधान घेतो की याशिवाय काही विद्यार्थी बेपर्वाईने पाणी वापरतात, म्हणून प्रत्येक विद्यार्थी पाणी वापरतो, हे काय चुकीचं होईल, आणि हे पण काय होईल चुकीचं होईल. म्हणजे ॲट ए टाइम दोन्ही चुकीचे आहेत, आणि ॲट ए टाइम दोन्ही बरोबर येऊ शकतात का, नाही येऊ शकत, म्हणून हे उद्यान पर्याय क्रमांक 2 बरोबरच राहील, याच्यात काही डाऊट नाही आहे. हां, इथे सुद्धा आपण जर का बघितलं तर आपल्याला माईकचा क्रमांक मधात कुठे येईल माहिती नाही पडत, म्हणून इथे पर्याय 2च हे उत्तर पाहिजे की उतरता क्रमांकाला बिना खात्रीने 4थ्या क्रमांकावर आहे. विधान चुकीचं आहे, कारण माईकचा क्रमांक कुठे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून तिचा क्रमांक आपल्याला फिक्स ठरत नाही.
येस, एक डाऊट मला या प्रश्नामध्ये जाणवलेला आहे. बघा, ए चे घर बी हे सी च्या घराच्या पूर्वेला आहे. ठीक आहे, मग आपण ए इथे घेऊयात, त्याचं बी आणि सी, पण आता बी आणि सी मध्ये कोण इथे, तर बी आणि सी आपण घेऊयात. आता बी आणि सीच्या पूर्वेलाच आहे याचं घर. आपण इथे बी घेऊ आणि इथे सी घेऊ, पण जर एक होऊ शकतं इकडे बी आणि इकडे सी, आपल्याला माहित नाही अजून. डी आणि ई याची घरे बीच्या उत्तरेला आहेत. डी आणि बीच्या उत्तरेला जे आहेत डी आणि काय ईची घरे आहेत. मग आता डी वरती खाली काय असेल आपल्याला माहित नाही. डीची जी घरे आहेत तो बी आणि ईच्या उत्तरेला आहेत. मग आता इकडे डी इकडे असं घेऊयात आपण. ईचे घरे सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. आता मला सांगा, जर आता हा याच्या पूर्वेला आहे तर ईचे घर हे पश्चिमेला कसं काय होणार? बीच्या उत्तरेला आणि सीच्या पश्चिमेला. पश्चिम म्हणजे एक्झॅक्ट नाही, अशी ही जी दिशा आहे याला पश्चिम थोडी म्हणतो आपण. बघा दिशा कशा असतात मित्रांनो, एकदम स्ट्रेट खाली असेल तर हा दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम. ही आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य आणि ईशान्य. आता बघा, ए चे घर बी आणि सीच्या पूर्वेला आहे, म्हणजे ए हा बी आणि सी एका ओढीत असले पाहिजे तेव्हाच तो पूर्वेला होईल ना एच्या. मग इकडे बघा, डी आणि ई याचं घर बीच्या उत्तरेला, तर डी आणि ई बीच्या उत्तरेला आहेत, म्हणजे डी आणि ई वरती असतील किंवा ई वरती असेल आणि डी खाली असेल, आपल्याला माहित नाही. पण अगेन याच्या वर्णात तो काय म्हणतो की बीच्या घराच्या उत्तरेला आहे. ठीक आहे, सकाळी सूर्य ईच्या यायच्या आधी, सकाळी सूर्य यायच्या आधी ईच्या 2 मध्ये घराची छाया डीच्या घरावर पडते. आता सकाळी सूर्य यायच्या आधी म्हणजे सूर्य सकाळी असतो, वरती येतो, पण ते म्हणजे सकाळी सूर्य पूर्वेला असतो तेव्हा सावली जी आहे ती पश्चिम दिशेला असते. म्हणजे या पश्चिमेला काय असेल, हे सावलीचा रिजन असेल. याचा अर्थ काय, ईची छाया डीच्या घरावर पडते. ईची छाया काय वाटते, डीच्या घरावर पडते, म्हणजेच ईच्या पश्चिमेला डी आहे. डी जो आहे तो काय ईच्या पश्चिमेला. ठीक आहे, पण जर मग डी ईच्या पश्चिमेला आहे तर ते बीच्या उत्तरेला कसं दाखवणार रे दोन्ही कसं दाखवणार तुम्ही त्याच्यामध्ये? कारण बीचे उत्तर म्हणजे एक्झॅक्ट असलं पाहिजे ना, हा पुढे मागे कुठेतरी असेल ना त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे इथे बीचे आहे हा इथे एच्या आहे, तर उत्तरेला आहे, मग ते याच्यामध्ये ईचे घर सीच्या पश्चिमेला आहे. आता ईचं सीच्या पश्चिमेला आहे तर सी इथे आला. आता ई सी आणि ए तुम्ही घेतले तर उत्तर येतं ई सी आणि इकडे ए. अरे पण मला सांगा, मग बी आणि डी कसं फ्रेम करणार तुम्ही त्याच्यामध्ये बीच्या उत्तरेला? सो त्याच्यामुळे सबशेल याचं अरेंजमेंट येतच नाही. ओके, सो हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे. उत्तर पूर्वेला येतं तसं खरं तर ए हा ईच्या पूर्वेला, पण त्याला तुम्ही 3च कन्सिडर करा तेव्हा येतं ए, ई आणि सी. बरोबर आहे, पण मग बाकीच्यांचं काय, तिथे बी आणि डीला आपल्याला अरेंजच होत नाहीत ना, त्या इन्फॉर्मेशन मधनं काय होणार आपण? अगेन इथे बघा, हा प्रश्न क्रमांक 65 याच्यावरती तुम्ही ही करू शकता. जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते. हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा कायदा रद्द केला पाहिजे. आता हा म्हणतो की तो कायदा जो काही आहे, सो जो मूत्रपिंड जो विकण्याला प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहिजे. याचं कारण काय, तो म्हणतो अधिक प्रमाणात प्रत्यारोपण होऊ शकते आणि आपल्या देशामध्ये डिमांड जी आहे ती सप्लायपेक्षा जास्त आहे खूप. ओके, आणि त्याच्यामुळे आपण तो कायदा रद्द केला पाहिजे. अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. आता लोकांना असं वाटतं की जर काय तर गरीब दात्यांनी पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. सो लोकांना वाटतं की नाही मग श्रीमंत लोक काय मूत्रपिंडासाठी गरिबाची पिळवणूक करतील वगैरे वगैरे. आता पण तो म्हणतो तशा प्रकारे जर आपण बघितलं तर धोकादायक व्यवसायात काम सुद्धा करणं हे सुद्धा एकाप्रमाणे चुकीचंच आहे, पण ते तर आपण अलाउ करतो लोकांना काम करायला, कारण शेवटी त्यांना इन्कम करायचे. सेम वे मूत्रपिंड विकणं असून वेगळं काही नाही आहे. ओके, म्हणून काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणही सुद्धा करून घेतलेली आहेत. ओके, दुसऱ्या देशामध्ये ते अलाउड आहे. हां, मग अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो. उलट अशा शस्त्रक्रियांचा धोका पण त्यांच्या जीवाला काय मोठा असू शकतो म्हणजे आपल्या देशामध्ये. मग आता यांनी गृहीतक सांगितलंय, अझम्पशन. आता आयोगाने उत्तर दिले ठीक आहे, भारतामध्ये इच्छुक असा म्हणून तो म्हणतो ना की कायदा बदला, पण हा अनुमान होईल योग्यत्वे. गृहीतक यांनी काय, गृहीतक म्हणजे अझम्पशन. अझम्पशन म्हणजे की ज्याच्यावरती लेखाचा मुख्य मुद्दा डिपेंडंट आहे. आणि या पॅसेजचा मुख्य मुद्दा काय आहे, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज? सेंट्रल थीम म्हणजे काय की तो जो प्रतिबंध करणारा कायदा आहे तो रद्द करा आणि मूत्रपिंड लोकांना विकू द्या. याचं कारण काय, का मूत्रपिंड विकू द्यायचं लोकांना? लोकांना मूत्रपिंड विकू द्या याचं कारण काय आहे? कारण याच्या आपल्या देशामध्ये अनेक लोकांना गरज आहे, अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. येस, सो म्हणून जीव वाचू शकेल आणि म्हणून तो कायदा रद्द केला पाहिजे. याचा अर्थ त्यांनी अझम्पशन काय केलं की कायद्यामध्ये जर का बदल घडला तर मूत्रपिंडाच्या पुरवठा काय होणार, त्याची हमी येणार, मोठ्या प्रमाणात त्याचा पुरवठा होईल आणि पुरवठा होण्याचा अनेक लोकांचे काय जीव वाचतील. येस, सो मुख्य मुद्दा लक्षात ठेवा, लॉजिकचा फ्लो कसा फ्लो होतो. सो पहिले काय असतं, पहिले असतं पूर्वपक्ष म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन, पूर्वपक्ष. नंतर असतो गृहीतक, अझम्पशन.
आणि याच्यावरनं जेव्हा आपण तर्क लावतो तेव्हा आपल्याला भेटतो निष्कर्ष. मग या विधानाचा निष्कर्ष काय होला? निष्कर्ष आला की कायदा रद्द करा, त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचतील. याचा अर्थ काय की जर का कायदा बदल केला, कायद्यामध्ये चेंज केला आपण, तर मूत्रपिंड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकांना भेटतील आणि त्यातून अनेकांचा जीव वाचेल. तर हे गृहीतक असलं पाहिजे. तुम्ही पर्याय क्रमांक 4 वरती क्लेम घेऊ शकता. प्रश्न 4. हां, अगेन हा जो आलेख आहे याच्यामध्ये मित्रांनो पूर्णतः हा डेफिनेटली कन्सेप्ट चुकीचा आहे. यानी इथे जी आहे आयत विचारली पाहिजे असती, पण यांनी निर्यातच विचारलेली आहे. आता बघा, यांनी जर का बघितलं कोणतं 2014 साली, तर आता 2014 साल घ्या. 2014 सालमध्ये जर का आपण बघितलं तर हा आहे बी आणि इथे हे काय आहे ए आहे. ठीक आहे. मग 2014 साली ए जो चौरसाने दाखवलेला, बी काय तिकडून दाखवलेला आहे. अशा वर्षभर आयातीचे गुणोत्तर जे आहे ते हे आहेत, बरोबर आहे ना. सो वर्षभर आयातीचे ज्या 2 कंपन्या आहेत त्यांचे निर्यातीचे आयातीशी असलेले गुणोत्तर. सो म्हणजेच काय, निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट ऑफ कंपनी ए अपॉन एक्सपोर्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ कंपनी ए यांचा रेशो जो आहे, ओके, वर्ष निर्यातीची आयातीशी असलेले, सो एक्सपोर्ट अपॉन द इम्पोर्ट, अँड दॅट इज व्हॉट कंपनी एचं किती आहे, 1.7 आहे, बरोबर आहे. आता इम्पोर्ट ऑफ कंपनी ए ची आयात 400 कोटी आहे. सो इम्पोर्ट ऑफ कंपनी ए इज व्हॉट, 400 कोटी. सो एक्सपोर्ट ऑफ कंपनी ए इज व्हॉट, 1.7 मल्टिप्लाइड बाय 400 म्हणजेच किती होणार, 680 कोटी. ही झाली एक्सपोर्ट निर्यात, बरोबर आहे, 680 कोटी. ए कंपनीची आयात 400 कोटी होती. आता मला सांगा, आयात 400 कोटी होती, तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपास असणारी अंदाजी किंमत किती. पण इथे एक विधान आहे बघा, ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट आहे. ए कंपनीची निर्यात जी बीच्या निर्याती दुप्पट आहे, म्हणून त्यांनी बी कंपनीची निर्यात विचारली. तसं त्याला आयात विचारायचं होतं, इम्पोर्ट विचारायचं होतं, त्यांनी चुकीने काय विचारलं, निर्यात. त्याच्यामुळे हा रद्द झाला पाहिजे याच्यामध्ये, म्हणून याचं उत्तर काय येणार. सो कोणतंच कॅन्सल, दिस क्वेश्चन हा कॅन्सल. याचं विधा पुरेशी नाही, डेटा सफिशियंटशी नाही, हे पण होणार नाही. द आन्सर शुड बी कॅन्सल्ड. हा प्रश्नच कॅन्सल्ड आहे, चुकीचाच प्रश्न आहे हा निश्चितपणे. ओके. हां, तर मग आता आपण जर का बघितलं तर इथे अंदाजी किंमत काय, तर एक्सपोर्ट ऑफ ए जी आहे तर एक्सपोर्ट ऑफ बीच्या दुप्पट आहे. तर मग एक्सपोर्ट ऑफ बी काय येणार, 680 भागिले 2 म्हणजेच काय, 340 कोटी. सो 340, आणि हे उत्तर दिलेलं आहे का, नाही. सो इथे म्हणून हे विधान काय येणार, हे प्रश्न रद्द झाला पाहिजे. निश्चितपणे हा प्रश्न रद्द होण्यासारखा आहे. ओके. हां, बाकी याच्यामध्ये कशामध्ये मला क्लेम वाटत नाही. तर अशा प्रकारे हे आहेत मित्रांनो, तुम्हाला जो मी फॉर्मॅटसुद्धा समजून दिला आहे, तर त्या अशा प्रकारे तुम्ही क्लेम करू शकताय. बाकी आपण कंबाईंड परीक्षेसाठी भूषण दूत अकॅडमीद्वारे टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे. ते टेस्ट सिरीजचे सुद्धा पेपर तुम्ही बऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे सोडवू शकता. त्यातनं तुम्हाला अनेक हे येतील, ज्यांचे चांगले स्कोर येत आहेत. सगळे मेन्सच्या तयारीला लागा. ओके. जसं माझं आधीपासून आहे की मी कोणतेही हेवे दावे करत नाही किंवा कट ऑफ कधीच आम्ही डिक्लेअर करत नाही. हे माझं आपला अभ्यास करणं आपलं काम आहे. ओके. सो आमच्याकडे लिगलीरित्या किंवा कसं आम्ही कोणता कट ऑफ बिटॉप काही डिक्लेअर करत नाही, कारण आम्ही एकच म्हणतो, अभ्यास करणं, कर्म की ज्या फलकी चिंता मत कर. ओके. सो त्याच्यामुळे प्रचंड अभ्यास करा. जे मेन्सचे आहेत, ज्यांचं काही थोडे मार्क कमी असेल त्यांनी कंबाईनला फोकस करा. मी तर आता सध्या म्हणतोय की कंबाईनला प्रत्येकानेच फोकस केलं पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये जोपर्यंत मेन्सची डेट येत नाही प्रत्येकाने, आणि नंतर मग सगळे राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या मेन्सच्या तयारीला लागायचं आहे. ओके. हा चार्ट नक्की लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, कॉम्प्रिहेन्शन हा मेन डिटरमाइनिंग फॅक्टर असतो आपल्या सीसॅट पेपरचा. पहिली प्रायोरिटी कॉम्प्रिहेन्शन, नंतर मग रिझनिंग, नंतर मॅथ्स आणि नंतर डिसिजन मेकिंग, अशी आपली प्रायोरिटी ठेवायला पाहिजे. काही असेल सगळ्यांनी भूषण दूत अकॅडमी याचं टेलिग्राम चॅनल जे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या सगळेजण. तुम्हाला रेग्युलर आता आम्ही प्रचंड नोट्स वगैरे देणार आहोत, जीएसच्या आणि सीसॅटच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या कंबाईनसाठी. ओके. आणि तसंच टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.